सभागृहात रम्मी खेळतात मोबाईलवर. मला वाटतं ह्याच्या सारखी असंवेदनशीलता सरकारची कुठंच नाही. मला वाटतं असे लोक आज मंत्रिमंडळात आहे याचंच दुर्दैव आहे. बरं, पहिली घटना नाही आहे यांची. कुठं ओसाडगावची पाटील की म्हणतात, कुठं ढेकळाचा पंचनामा करायचा का म्हणतात, कुठं कर्ज घेऊन तुम्ही साखरपुडे करता म्हणतात, आणि आता रम्मी खेळतात. मला वाटतं अशा प्रकारचे मंत्री, कॅबिनेट मंत्री, कृषी विभागाचा कार्यभार असणारे हे राज्य सरकार, देवेंद्रजी फडणवीस यांची मजबुरी आहे अशा या सगळ्या लोकांचं सहन करणं, असं मला दिसतं. परंतु अशा मंत्र्यावर कारवाईची आवश्यकता आहे. अशा मंत्र्याच्या असंवेदनशीलतेवर प्रहार शेतकरी करतील, परंतु सगळ्यात महत्त्वाचं सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे, असं आमचं सरकारला आव्हान आहे. कारण म्हणजे अशा मंत्र्याला घरीच बसवलं पाहिजे. रम्मी खेळायचं तर खेळत बसा ना घरी, तुम्ही 24 तास खेळा. सभागृह कशासाठी असतं? जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं. सभागृह कामकाज कशासाठी असतं? रम्मी खेळण्यासाठी असतं का? म्हणून अशा मंत्र्यावर कारवाई केली पाहिजे. यांना मंत्रिमंडळात राहण्याचा 1 मिनिट सुद्धा अधिकार नाही.